70व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आपण अभिवादन करतोय. मी आत्ताच म्हटलं की भारतीय संविधानाचे शिल्पकार या संविधानाची प्रत आता आपण सर्व मान्यवरांना इथे देत आहोत. तर मी विनंती करते की डॉक्टर नरेंद्र पाठक साहेब यांच्या हस्ते आपण हे संविधानाचं पुस्तक सर्व मान्यवरांना इथे देत आहोत. डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ यांच्या हस्ते आपण सर्व मान्यवरांना संविधानाचं पुस्तक जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे त्याची प्रत आपण आता सर्वांना इथे देत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही आपण हे आपले आयुक्त भूषण गगराणी साहेब हे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना हे संविधानाची ही पुस्तिका इथे देत आहेत. अण्णा बनसोडे साहेब उपाध्यक्ष विधानसभा यांना पण आपण ही प्रत देत आहोत. सर्व मान्यवरांना संविधानाची ही प्रत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही सुंदर संविधानाची प्रत. मंगलप्रभात लोढा साहेब आपले सन्माननीय मंत्री पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान पालकमंत्री संजय राठोड साहेब जलसंधारण विभागाचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री या सगळ्यांनाच आपण या संविधानाची प्रत ही इथे दिलेली आहे. या निमित्तानं महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब यांच्याकडून आपण भिक्खू संघाला चिवरदान आता देत आहोत. तर मी सन्माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब यांना विनंती करते की आपण भिक्खू संघाला चिवरदान द्यावे. यानंतर आपण एक माहिती पुस्तिका यानंतर समन्वय समितीच्या वतीनं आपण अनुयायांसाठी आनंदराज बहुजन पंचायत समिती रिपब्लिकन सेना अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आनंदराज आंबेडकर सरांना मी इथे विनंती करते की आपण अभिवादन करण्यासाठी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा हा महापरिनिर्वाण दिन या इथे संपूर्ण सरकार दरबारी CM साहेब, डेप्युटी CM,
त्याचबरोबर सर्व मिनिस्टर्स या इथे उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज मी यांना सांगू इच्छितो की महानगरपालिकेने जे काही शिवाजी पार्कला आणि आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जी काही व्यवस्था केली आहे फार सुंदर केली आहे. परंतु आज लोक एवढी प्रचंड आलेली आहेत की राजगृहाच्या समोरच्या असणाऱ्या समोरच्या गार्डनमध्ये पण लोक उघड्यावर झोपली आहेत. आमच्या त्या शिवाजी पार्कच्या स्टेजवरती आणि इतर सर्व ठिकाणी उघड्यावर झोपलेली आहेत. अशी परिस्थिती आहे. कारण प्रचंड मॉब या इथे आला आहे. काल मी रात्री 12 वाजता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्रालयासमोरच्या पुतळ्याला तिथे गेलो आणि तिथून वळीवरून येत होतो तर हाजी अलीपर्यंत लाईन या इथे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत. तर तुम्ही सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांची व्यवस्था करतायत. परंतु अजून आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की इंदू मिलचं बरंचसं काम झालं आहे. पुढच्या वर्षी अर्ध्या लोकांना तिथंसुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जेणेकरून अशा पद्धतीने लोकांना म्हणजे जी काही म्हणजे आपल्या सर्वांनी जी काही मदत करायची सर्वांनी केलेली आहे. पण तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा आज या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लोंढा हा वाढत आहे. आणि मी आज सांगतो की आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे काही महानगरपालिकेने टाकलं आहे तिथे तर UP बिहारवरून लोक आलेत आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा लोक आहेत. मी त्यांची चर्चा केली तेव्हा ते म्हणाले आज आम्ही या देशामध्ये ज्या सन्मानाने वागतोय आणि जीवन जगतोय याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकर कुठच्या एका समाजाचे राहिले नाहीत. तर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्म जाती आणि सर्व पंथाचे आणि सर्व प्रांताचे म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व मंडळी या देशामधली बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबरला या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी त्यांना नमन करण्यासाठी कोटी वंदन करण्यासाठी इथे येत आहेत. आणि त्यामुळं पुढच्या वर्षी अजून काही आपल्याला करता येईल का यासाठी सर्व चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. या इथं CM त्याच फडणवीसजी, त्याचबरोबर डेप्युटी CM शिंदेजी, त्याचबरोबर महामहिम या महाराष्ट्राचे राज्यपाल देवव्रतजी ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत. त्या सर्वांना आंबेडकर कुटुंबियांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या 69व्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकरांना कोटी वंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.